त्यांना सोबत घेऊन जाऊ, त्यांच्या गाडीच्या डिक्कीत पैसे आहेत. हे आहे लातूरचे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय. सर्वसामान्यांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारनं अनेक विभागांची निर्मिती केली. त्यातलाच महत्त्वाचा विभाग म्हणजे आरोग्य विभाग. याच आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारं प्रत्येक जिल्हा रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल. आरोग्य विभागाअंतर्गत येणारी ही रुग्णालयं सध्या भ्रष्टाचाराची कुरणं ठरतायत. असाच काहीसा प्रकार घडलाय लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. आरोग्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्वसामान्यांची इथं अक्षरशः लूट होतीये. लातूरच्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र गिरी आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी सर्वसामान्य रुग्णांकडून 15 ते 50 हजार रुपयांपर्यंत लाच घेत आहेत. आणि हा संपूर्ण प्रकार जय महाराष्ट्रच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. आज मला थोडी अर्जन्सी आहे म्हणून मी एवढं तुम्हाला रिक्वेस्ट करते सर. माझं नाही हे बघा, हे जे काम आहे ते सिव्हिल सर्जन स्वतः बघतात की माझी सही नाही चला त्याच्यावर. नाही, मला मान्य आहे सिव्हिल सर्जनचीच काउंटर सही लागते, हे पण मला नॉलेज आहे त्याच्याबद्दल, तोही विषय नाही. पण जर झालं तर फार चांगलं होईल. तुम्हाला मी मदत, तुम्ही मला काहीच रिक्वेस्ट करू नका. हे बघा, माझ्या ओळखीनं आलात म्हणून मी तुम्हाला सांगतो, मला काहीच रिक्वेस्ट करू नका. मी तुम्हाला 100% मदत करतो. बोलून एक अर्धा तास घेऊन या. कशाला तुम्ही वाहन आहे तुमच्याकडे? गाडीवर जाऊन पप्पांना घेऊन या. 5 मिनिटासाठी आणायला काय अडचण आहे. यायचं मला भेटायचं, मी त्यांना बोलीन काय बोलायचं ते, आणि मग जाऊ दे त्यांना त्यांच्या कामाला. लंच टाईममध्ये येऊ द्या. कधी मी दिवसभर इथंच आहे आज. 5 मिनिट मला वडिलांची भेट घालून द्या, मी त्यांच्याशी बोलेन आणि मग तुमचं काम करून द्या. 100% 10 मिनिटातच तुमचं काम करून द्या. प्रमाणपत्रासाठी या रुग्णानं राजेंद्र गिरी यांना 15,000 रुपये देण्याचं मान्य केलं. त्यानुसार ठरल्याप्रमाणे लातूरच्या गांधी चौकात राजेंद्र गिरी यानं रुग्णांच्या नातेवाईकांना पैसे घेऊन येण्यास सांगितलं. यावेळी राजेंद्र गिरी यांनी हे पैसे गाडीच्या डिक्कीत टाकण्यास सांगितलं. तेव्हा थेट या संदर्भातला जाब विचारण्यासाठी जय महाराष्ट्रची टीम त्यांच्याकडे गेली तेव्हा त्यांची उडालेली ही तारांबळ पहा. पैसे आता पैसे कुठले पैसे मला घेतलं मेडिकल सर्टिफिकेट साठी आपण पैसे घेताय ते कसले आहेत ते सांगा. तुम्ही पकडून नका आली दादा, तुम्ही शूट करा ना पळताना. हा सोडा त्यांना, सोडा त्यांना. त्यांना सोबत घेऊन त्यांना सोबत घेऊन जाऊ, त्यांच्या गाडीच्या डिक्कीत पैसे आहेत आणि त्यांनी मेडिकल जमलेली गर्दी पाहून बाजूलाच असलेल्या गांधी चौक पोलिसांनी राजेंद्र गिरी आणि त्यांची गाडी ताब्यात घेतली. ज्या गाडीच्या डिक्कीत त्यांनी पैसे ठेवले होते हीच ती त्या भ्रष्ट अधिकाऱ्याची गाडी आहे, ज्या गाडीमध्ये या भ्रष्ट अधिकाऱ्याने त्या मुलीकडे आणि तिच्या वडिलांकडे 15,000ची मागणी केली. आणि जे पैसे त्या मुलीच्या वडिलांकडून आणि आईकडून घेतले गेले ते पैसे त्यानंतर त्यांनी या डिक्कीमध्ये ठेवले. आणि आता ही गाडी माझी नाही असा बनाव ते करतायत. याच ॲक्टिवा गाडी आपण पाहू शकता, ही ॲक्टिवा गाडी आहे. हीच त्या कर्मचाऱ्याची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील जे सहाय्यक अधीक्षक आहेत राजेंद्र गिरी यांची ही गाडी आहे. आणि याच गाडीच्या डिक्कीमध्ये जी रक्कम आहे ती रक्कम त्यांना ठेवण्यास सांगितलं. ही डिक्की मी आत्ता या कॅमेऱ्यासमोर उघडतोय. याच डिक्कीमध्ये ती रक्कम आहे. आपण पाहू शकतोय की ही डिक्की मी उघडल्यानंतर त्यातली रक्कम आपण पाहू शकतोय. आपण पाहिलं ही डिक्कीमध्ये असलेली ही रक्कम जी आम्ही कॅमेऱ्यासमोर आता उघड केल्यानंतर आपल्या समोर ही रक्कम आहे. जवळपास 8 ते 9 हजारांची ही रोकड या डिक्कीमध्ये या सरकारी कर्मचाऱ्याला ठेवण्यास सांगण्यात आलं.
यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे आरोग्य प्रमाणपत्र राजेंद्र गिरी रुग्णांना द्यायचे त्यावर जिल्हा शल्य चिकित्सकाची सही होती. यावरून भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत याची प्रचिती येते. खरं तर जे प्रमाणपत्र अगदी मोफत चाचणी करून मिळायला हवं त्यासाठी काही हजारांवर पैसे या भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून उकळले जात आहेत. जनतेची सेवा करण्याची जबाबदारी असलेल्या या अशा लुटारू भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. जयरामपुरी, जय महाराष्ट्र, लातूर.